एक गाढव होते. ते खूप उदास होते. का माहित आहे का मुलांनो? कारण सगळेजण त्याच्या आवाजाची अगदी थट्टा करत असत. एकदा काय झाले, रस्त्यातून चालता चालता गाढवाला एक छान आवाज आला. गाढव म्हणाले, वा वा, इतके छान गाणे कोण म्हणतंय बरं? हे गाणे ऐकून मला अगदी नाच करावा असं वाटतंय. म्हणून तो इकडे तिकडे पाहू लागला. बघतो तर काय, पिटुकला नाकतोडा छान गाणे म्हणत होता. गाढव म्हणाले, बरेच झाले, याला जरा विचारतो. काय रे बाबा, तू असे काय करतोस? त्यामुळे तू इतका छान गातोस? मला सांग ना. पण मुलांनो, हा नाकतोडा अगदी लब्बाड होता. तो म्हणाला, अरे काय सांगू, तसा तर मी लहानपणापासूनच छान गातो, पण सध्या मी दवबिंदू पितो, त्यामुळे माझा आवाज अजूनच गोड झाला आहे. असे सांगून हा नाकतोडा तिथून निघून गेला. गाढव मात्र विचारात पडले. आता मी पण दवबिंदू पितो आणि आपला आवाज छान करतो, मग काय विचारता? हे गाढव रोज दवबिंदू प्यायला मिळावे म्हणून इकडे तिकडे फिरू लागले. दवबिंदू दिसले की ते पाणी गाढव पित असे. आपला आवाज छान व्हावा ह्या नादात गाढव न खाता फक्त ते दवबिंदूचे पाणीच पिऊ लागले. 1-2 दिवसातच ते गाढव काही न खाल्ल्यामुळे अगदी अशक्त झाले आणि शेवटी मरून गेले. आता मला सांगा बालमित्रांनो, असे न खाता पिता नुसते दवबिंदू पिऊन कोणाचा आवाज छान छान होतो का? नाही ना. यालाच म्हणतात, ऐकावे जनाचे पण करावे आपल्या मनाचे.